नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापुराचे संकट टाळण्यासाठी हिप्परगी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करा. पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केलं आहे. कमी दिवसात पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. मात्र कर्नाटकातील हिप्परगी व अलमट्टी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवून ठेवण्यात आल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यावर महापुराचे सावट आहे. उद्याचा महापूर रोखण्यासाठी दोन्ही राज्यांनी आत्ताच ठोस पावले उचलावीत. धरणाचे दरवाजे बंद ठेवून निसर्गाला रोखू नका, असा इशारा शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिला आहे. सध्या हिप्परगी धरण 90% भरले असून 6.50 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या 6 टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र धरणाच्या 22 दरवाजांपैकी केवळ गेट क्रमांक 6, 7 या 2च दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे 123 टीएमसी क्षमतेचे महाकाय अलमट्टी धरण जुलैच्या मध्यावरच 92.593 टीएमसी म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त भरला आहे. पाटील म्हणाले, कोल्हापुरातून हिप्परगीपर्यंत पाणी पोहोचायला 30 तास लागतात. जर महाराष्ट्रात अचानक अतिवृष्टी झाली तर हिप्परगीमधील 6 टीएमसी पाणी एका रात्रीत सोडणे शक्य होणार नाही. कर्नाटक सरकारनेही कृष्णा, लवाद आणि केंद्र शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अलमट्टीची जी पाणी पातळी आहे तीच हिप्परगीची ठेवावी. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ आणि पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेऊन पाण्याचा समन्वय साधावा. वेळेपूर्वीच खबरदारी न घेतल्यास व कृत्रिम धरणांच्या माध्यमातून महापुराचे संकट ओढावल्यास जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.